चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांना कमी कालावधीत अधिक पैसा मिळवून देणारे आणि सोन्याच्या भावाप्रमाणे दिवसेंदिवस दरात वाढ होणारे पीक म्हणजे काजू उद्योग होय। मात्र यंदाच्या नैसर्गिक हवामानाच्या बदलामुळे चालू हंगामात काजू पिकात मोठी घट झाली आहे। हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा तोटा सहन करावा लागत आहे। मध्यंतरी पडलेल्या धुक्यामुळे काजू मोहर करपून गेला असून किरकोळ प्रमाणात लागलेल्या काजू बिया आकाराने लहान असल्यामुळे वजनात घट झाली आहे। त्यामुळे व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी दराने खरेदी करत आहेत। चंदगड तालुक्यातील कोलिक, म्हाळुंगे, तुडये, तुर्केवाडी, माडवळे या गावांसह अनेक गावातील शेतकऱ्यांनी ऊस शेतीबरोबरच काजूच्या संकरित रोपांची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे। दरवर्षी शेतकरी अनेक घरगुती कार्यक्रम करण्यासाठी काजूच्या पैशावर उलाढाल करत असतात, परंतु यंदा काजूच्या घटत्या पिकामुळे शेतकरी हतबल झाला आहे। काजू बियाबरोबरच काजूची बोंडे म्हणजेच मुरटा वेळीच खरेदी विक्री होत नसल्यानं काजूची बोंडे झाडाच्या सावलीत कुजून वाया जातात। त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होत आहे। या काजूच्या बोंडांचा मद्यासाठी वापर केला जातो। ही बोंडे तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांकडून खरेदी करून गोव्याला मद्य काढण्यासाठी व्यापारी घेऊन जातात। 15 ते 20 रुपये डब्बा असा या बोंडांचा भाव मिळतो। दररोज हजारो रुपयांची बोंडे विकली जातात। अनेक शेतकऱ्यांची तर लाखो रुपयांची बोंडेच विक्री होत असल्याचं सांगण्यात आलंय। दरवर्षी तालुक्यातील गावातून शेकडो टेम्पो काजूची बोंडे भरून गोव्याला जातात। मात्र यावर्षी गोव्यातील व्यावसायिक कमी प्रमाणात येत असल्याचं समजतंय। त्यामुळे ही बोंडे कुजून वाया जात असून शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे। जनप्रवास लाईव्हसाठी चंदगडहून विजय कुमार कांबळे।